उन्हाळा सुरू झाला की आंबट गोड कैरीची उत्सुकता लागते आणि आंबट कैऱ्यांची मजा घेत असताना महिनाभराच्या अंतरानं आपल्या सर्वांना उत्सुकता असते ती गोड मधुर आंब्याच्या आमरसाची. या आंब्याच्या गोड चवीनं उन्हाळा देखील आपल्याला गोड लागायला लागतो आणि उन्हाच्या झळा, उष्णतेचा उकाडा या आंब्याच्या चवीपुढे, आंब्याच्या गोडीपुढे आणि शेतात उभ्या असलेल्या आंब्याच्या सावलीने उन्हाळा कधी पार पडला ते कळत नाही. जुन्या नैसर्गिक आमराया आता नाहीशा झाल्या आहेत, लुप्त झाल्या आहेत. तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि व्यावसायिक दृष्टीनं केशर आंब्याच्या बागा आकाराला येत आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आंब्याच्या बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि आज आपल्यासोबत या बागेचे मालक, काय नाव आपलं? यश वैजनाथ काशीद. यश वैजनाथ काशीद हे आपल्यासोबत आहेत. यश, मला एक सांगा की ही जी आंब्याची बाग आहे तुम्ही लावलेली, तर ह्या आंब्याच्या बागेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आंबे तुम्ही लावलेले आहेत? केशर, हूर, आम्रपाली. बरं, 3 प्रकारचे आहेत आपल्याकडे आंबे. हां. तर आता हे 3 प्रकारचे जे तुम्ही आंबे लावले तर सगळे सोबत लावले होते का? मागे पुढे लावले होते? मागे पुढे लावले ते लावले. टोटल सगळे किती झाड आहेत आपल्या ह्याच्यामध्ये? मोठे 100 आहेत, हे मोठे. हां. बाकीचे 1100 बारके आहेत. छोटे झाडं 1100 हां. म्हणजे फळं आलेले तर ते सगळ्या झाडांना आलेले आहेत का आता? हां, सगळ्यांना आले. बरं, मग आता एका झाडापासून सरासरी तुम्हाला किती किलोचं उत्पन्न मिळतं दरवर्षी? एका झाडापासून आपल्याला 1200-1300 आंबे निघते. एका झाडाला 1200-1300 मोठ्या झाडांना? मोठ्या झाडाला. आणि जे छोटे झाड आहेत त्यांच्यापासून 102-103 असे, म्हणजे 100च्या आसपास 100 छोट्या झाडांना उत्पन्न भेटतं. ह्या झाडामधलं जे अंतर आहे ते किती ठेवलेले आहे तुम्ही? 7 फूट 7 बाय 15 या अंतरावरती तुम्ही लावलेले. मग आता याच्यामध्ये केशरचं उत्पन्न जास्त मिळतं का तुम्हाला हूरचं जास्त उत्पन्न भेटतं? केशरचं जास्त येतं. म्हणजे केशरच्या झाडाला हूरपेक्षा जास्त फळं येतात, बरोबर. मग आता याच्यामध्ये नुकसान होण्याचं जे प्रमाण आहे तर ते कुठल्या झाडाला जास्त आहे? समजा गळ जी होती तर केशरची जास्त होती का आम्रपालीची जास्त होती का हूरची जास्त होती? गळ जास्त हूरची होती, कारण त्याचं वजन आहे. म्हणजे हे हूरच्या आंब्याचं वजन आहे, वजन ते खाली पडतो. म्हणजे हा केशरपेक्षा जास्त वजनदार असल्यामुळे याची गळ जास्त होती. बरोबर. आता आपण काय करू की आम्रपाली वृक्ष तर ते पाहायला जाऊ आपण. आता केशर आणि हूर या ठिकाणी पाहिलेल्या, तर ह्या हूरला असं गोलाकार फळ आलेले हूरचं, आणि केशरचं जर पाहिलं तर ते लंब गोल आकार आहे. म्हणजे हा दोन्ही मधला ओळखण्याचा फरक. यश, हा कुठला आंबा आहे? आम्रपाली आहे का? बरं, आम्रपालीच्या आंब्याला, हूरच्या आंब्याला आणि केशरच्या आंब्याला याच्यामधला फरक सांगता येईल का तुला? हा जास्त गोड लागतो, म्हणजे गोडीला जास्त आहे. म्हणजे आम्रपाली आंबा हा हूरपेक्षा आणि केशरपेक्षा जास्त गोड आहे. हां, हूरपेक्षा तर गोड आहे केशर. बरं, याच्या वजनामध्ये काय फरक आहे का त्या दोन्ही आंब्यापेक्षा? लांब असतो जरा. लांब असतो. बरं, आणि वजनाला सारखाच भरतो का? वजनाला चांगला भरतो वजनाला. त्याची साईज मोठी असते. त्याची साईज मोठी आहे. म्हणजे अजून हा वाढायचा राहिला. हा 50% वाढलाय का आता? 50% वाढायचा राहिला. आता हे तोडणीला कधी येणार आहे फळ? आताच येईल. 20 तास. आता हे एका झाडाला जे आंब्याचं फळ निघते ह्याला किती निघेल? ह्याला भरपूर नाही निघत, 600-700. म्हणजे केशरपेक्षा ह्याचं उत्पन्न कमी मिळतं ह्या झाडाला, बरोबर. हूरला किती मिळतं ह्याचं? का तर हूरचं ह्याचं सारखंच आहे. सारखं हूर आणि आम्रपालीचं फळाची फळधारणा ही सारखीच आहे जवळपास. लावताना किती वर्ष झाड होते? लावताना बारकेच आहे, छोटेच होते, 1 वर्ष. मग आता हे सगळी आंब्याची आता काही दिवसानंतर हे मार्केटला जाणार आहे आंबा. मग ह्याची जी विक्री आहे तुम्ही इथं स्थानिकला करताय का बाहेर काही एक्सपोर्ट होतोय किंवा काही मेट्रो सिटीमध्ये आंबा जातोय? बाहेर आम्ही इथंच पिकवतो. इथून पिकवून परत बीडला. म्हणजे बीडच्या मार्केटला सगळा आंबा तुमचा सगळा विकला जातो? काही ऑर्डर देतात. काही कुठल्या ऑर्डर देतात? पाहुण्याचे, कुठले पाहुण्याच्या. म्हणजे तुमचा स्थानिकला सगळा आंबा विकला जातो आणि नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही इथंच स्थानिकला तो तुम्ही पिकवताय आणि स्वतः तो पोच करताय ज्यांना आवश्यकता आहे तोपर्यंत, बरोबर. मग आता हा आंबा ज्यांना पाहिजे आणि ज्यांना आंब्याची म्हणजे आता चव चाखायची येणाऱ्या
10-15 दिवसात. आणि आपली जी आखिदी ज्याला म्हणतो अक्षय तृतीया आता 15 दिवसावरती आलेली आहे. तर या ठिकाणी ज्यांना आंब्याची आवश्यकता आहे आणि ज्यांना पाहिजेत नैसर्गिक आंबे, तर त्यांच्यासाठी मी यशला विनंती करतो की तुझा मोबाईल नंबर सांग लोकांना. मोबाईल नंबर 7972424784. तर या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.